नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. नगर परिषदा, नगरपालिका या निवडणुकांना कोणतीही स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. थेट जाऊयात. वर्षा गायकवाड बोलतायत. चर्चा केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये जे डबल स्टार म्हणजे दुबार मतं आहेत, जी जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11 लाख मतं जी आहेत ती त्या ठिकाणी दुबार मतं आहेत. आणि त्या मतदानासंदर्भामध्ये आम्ही असा प्रश्न विचारला की तुम्ही या मतदानाबद्दल करणार काय? कारण आज असा प्रश्न झालेला आहे. आम्ही ज्यावेळी तिथे जातोय अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय तेव्हा असं सांगितलं जातं की ही जी मतदार लोक येणार आहेत जेव्हा मतदानाला येतील त्यावेळी त्यांच्याकडून एक फॉर्म भरला जाईल किंवा त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून त्या दिवशी त्यांच्याकडून ती कारवाई केली जाईल. पण आमचा प्रश्न असा आहे की आता ज्या वेळेला मतदार केंद्रावर ही मंडळी येतील, जर आज दुबार मतदार घेतात जवळपास 5.5 लाख लोक आहेत आणि समजा 3 मतदान घेतील तर जवळपास 4-4.5 लाख ही मंडळी आहेत. ही ज्यावेळी मतदार केंद्रावर येतील आणि जेव्हा शपथपत्र भरायला जातील तेव्हा कमीत कमी त्यांना 2 ते 3 ते 4 मिनिटं लागतील. जर आपण तसा घेतलं तर ते जवळपास किती मिनिटं जातील आणि मग अशी लोक मतदान केल्यावर आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होणार. पण या कारवाईसाठी आमची सगळ्यात पहिली मागणी अशी होती की सगळ्याची आम्ही आता मागणी केली की याच्यामुळे काय होणार, आलेले मतदार पुन्हा वापस निघून जाणार. जर मतदार केंद्रावरती गर्दी दिसली आणि त्या ठिकाणी ते पुन्हा शपथपत्र आणि लोकांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे, त्यामुळे आमचं त्यांना पहिलं सांगणं असं होतं की हे जे प्रोसिजर आहे की तुमच्या माध्यमातून खाली तिथून जे आहे ते BLO लेवलला होतं आणि BLO पासून जे खालपर्यंत जनतेपर्यंत जातं ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचा संभ्रमाचं वातावरण आहे. जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. ह्या दुबार याद्यामध्ये ज्यांची नावं आली, ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक स्टार आहे, यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे. ही दुबार नावं कोणाची आहेत ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेकडे ती नावं आहेत. आमचं म्हणणं आहे ती नावं जी आहे ती तुम्ही पटकन जी आहे ती आम्हाला दाखवली गेली पाहिजेत, लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी राहत नाही. कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे हे कोणाला सध्या माहिती नाही आणि म्हणून आमचं म्हणणं असं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या 3 वाजता मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या 3 वाजता आमचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मागितलं की तुम्ही पाठवून द्या, मी त्यांच्याशी चर्चा करतो. आणि दुबार मतदार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी डिक्लेअर झाली पाहिजे आणि 7 दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आउट करणं फार कठीण आहे. आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात तर आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहीत नाही. आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतो की काय करणार, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही. त्याबद्दल त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं. आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार, कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ दे की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तुम्ही कशी ही नावं आणणार आहात आणि ह्यांना कसं त्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार आहात. कारण आज पूर्ण किऑस झालं की डबल स्टारवाली नावं शोध. आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दुबार आलेलं आहे. म्हणजे शॉकिंग आहे. त्यांनी फॉर्म पण नाही भरला, मग दुबार नाव आलं कसं? आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदाराला जाईन तिला सांगितलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे, मग त्या व्यक्तीने तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्यूज किंवा जे त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल जे बरोबर नाही आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का, जनतेला प्राप्त होईल का? 50 ते 60 हजार धारावीमध्ये मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर झालेले आहेत किंवा त्यांची कन्फ्युजन आहे तर त्याला कसं सुधार करू शकतो? फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले आहे. मी मधल्या काळात बघितलं की ते अंधेरी पश्चिममध्ये झालेलं आहे, पूर्वेमध्ये झालेलं आहे, कांदिवलीमध्ये झालेलं आहे. आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्डमधल्या आता अमीन भाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की 9 वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाही आहे. खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी जे आहे या मतदार याद्या डिक्लेअर व्हायला पाहिजे. पण जवळपास ऑक्टोबर 2024 पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यामुळे लोकांचे जे नावं आहेत ती एका विभागात हा 9 वर्षापासून एक वॉर्ड आहे पण ह्याची नावं जी आहेत 7,000 ते 10,000 नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत. आज आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात ध्यानसंदर्भामधला मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेले आहेत. मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल.
यादी आपल्याकडे एक- नाही, आता अमीन पटेल जे आमचे बोलतील कारण त्याच्या- आज आज एक मिनट थांबा भाऊ. 2 मिनिटं. आज वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस की अध्यक्षा, उनके सामने ज्योति गायकवाड़, हम सचिन सावंत नगर सेवक स्टेट इलेक्शन कमिश्नर को मिले, वाघमेरी जी को और उनके सहयोग